नागपुरात गुन्हेगारीचा आलेख हा वाढतोय की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण साध्या पार्किंगच्या वादातून एका शेजाऱ्यानं दुसऱ्या शेजाऱ्यावर चक्क कटरनं जीवघेणा हल्ला केलाय। नागपूरच्या लकडगंज परिसरात ही धक्कादायक घटना घडली। भूषण कळसकर आणि संतोष रणसुरे या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गाडी उभी करण्यावरून धुसफूस सुरू होती। पण 20 एप्रिलला या वादाचा स्फोट झाला। संतापाच्या भरात विवेक गमावलेल्या संतोष रणसुरेनं धारदार कटरनं भूषण यांच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात भूषण यांच्या हात आणि पायाला गंभीर जखमा झाल्यात। भर वस्तीत झालेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं। मात्र घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी संतोष रणसुरेला बेड्या ठोकल्या। एका क्षुल्लक वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाल्यानं शहरात आता चिंतेचा विषय बनलाय। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूषण कळसकर आणि संतोष रणसुरे हे वास्तव्यास आहेत। हे दोघेही एकमेकांचे शेजारी असले तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून धुसफूस सुरू होती। पार्किंगची जागा कोणी वापरायची आणि गाडी कुठे उभे करायची यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडायचे। मात्र हा वाद एका रक्तरंजित वळणावर जाईल अशी पुसटशीही कल्पना कुणाला नव्हती। 20 एप्रिलला सकाळी पुन्हा एकदा पार्किंगच्या मुद्द्यावरून भूषण आणि संतोष यांच्यात बाचाबाची झाली। सुरुवातीला शाब्दिक असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। संतापाच्या भरात संतोष रणसुरेनं आपल्या जवळचं धारदार कटर काढलं आणि भूषण कळसकर यांच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भूषण यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही। या हल्ल्यात भूषण यांचा हात आणि पायाला गंभीर दुखापत झालीय। ते रक्ताच्या थारोळ्यात पडले। भर वस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली। घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं। रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या भूषण कळसकर यांना तातडीनं रुग्णालयात नेलं। दुसरीकडे गुन्हा करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संतोष रणसुरेला पोलिसांनी तातडीनं शोधून बेड्या ठोकल्या। या प्रकरणावर माहिती देताना लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितलं की पार्किंगच्या जुन्या वादातून हा हल्ला झालाय। आम्ही आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भारतीय दंडविधानाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागरिकांनी अशा किरकोळ वादातून कायदा हातात घेऊ नये असं आवाहनही पोलिसांनी केलंय। याच्यामध्ये दोन शेजारी राहणाऱ्या व्यक्तींची लकडापूल या ठिकाणी भांडण झाली होती। यामध्ये फिर्यादी भूषण कळसकर आणि त्याच्या शेजारी राहणारा संतोष रणसुरे दोन्ही शेजारी राहतात। संतोष रणसुरे याचा भंगारचा व्यवसाय आहे आणि संतोष कळसकर हा हॉस्पिटलमध्ये आणि त्याची मिसेस हॉस्पिटलमध्ये काम करतात। तर ते दोघांना शेजारी असताना त्यांच्या गाडी लावण्यावर पूर्वीपासूनचे जुने वाद आहेत। 20 तारखेला देखील संध्याकाळी 5-6च्या दरम्यान पुन्हा त्यांच्यावर गाडी लावण्यावर वाद झाला। त्या वादामध्ये संतोषने रणसुरेने भूषण कळसकर यांच्यावर त्याच्याकडे असलेला कटरने मारहाण केली। त्याच्यामध्ये त्यांच्या हाताला आणि पायाला आणि चेहऱ्याला थोडीशी दुखापत झाली। त्याप्रमाणे तत्काळ आपण 324 पूर्वीचा भादवी 324 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। या घटनेमुळे नागपुरात शेजाऱ्यांमधील वाढत्या असहिष्णुतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। किरकोळ पार्किंगच्या वादात एकाचं रक्त सांडल्यानं परिसरात संताप व्यक्त होतोय। नागपूरहून क्षितिजा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com